रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचे नमस्कार. तर कशात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर बघू शकता किती छान असं आपल्याला इथे इष्ट तयार होत आहे. खूप छान आणि खूप मस्त असं इष्ट तयार होत आहे. घरगुती इष्ट कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इष्ट कसं बनवायचं ते बघूया. 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ वाटीमध्ये घालून घेऊया. अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. दही जास्त आंबट असन तर कमी वापरायचं, कमी आंबट असन तर जास्त वापरायचं. 2 चमचे साखर घेऊया. 1 चमचा मध घ्यायचे आहे. गरम पाण्याचा वापर करायचा आहे. इथे गरम पाणी घालून थोडं थोडं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. घरगुती इष्ट बनवलं तर कधी पण चांगलं. जर एखाद्या वेळेस आपल्याला पावभाजी करायची वेळ आली तर आपल्याला पाव लागले तर आपण घरच्या घरी पटकन पाव बनवू शकतो. अशा पद्धतीने इष्ट आपण बनवून घेऊ. पीठ थोडंसं पातळ झालं तरीही चालेल, काही हरकत नाही. अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. दही, साखर, लिंबू हे तिन्ही पण एकत्र जर असले ना तर पटकन बॅक्टेरिया तयार होतो. त्याच्यासाठी आपल्याला इथं हे तिन्ही पण पदार्थ इष्टमध्ये वापरून घ्यायचं आहे, म्हणजे बॅक्टेरिया पटकन तयार होतो. आणि 24 तासासाठी आपल्याला हे छान मिश्रण एकत्र करून झाकून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने जसं मी दाखवते अशा पद्धतीनेच तुम्ही तयार करून घ्या. मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एकसुद्धा गोळी राहायला नको आणि साखरसुद्धा छान विरघळून जाईल. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. छान मिक्स झालेलं आहे पीठ, असं झालं पाहिजे अशा पद्धतीने. आता एक भांडं घ्यायचं, काचेचं घ्या किंवा कुठलंही घेतलं तरीही काही हरकत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून ठेवायचं आहे. जेवढं तुम्ही फास्ट फेटून घेणार तेवढं तुमच्यावाला इष्ट छान होणार. अशा पद्धतीने तुम्ही पण छान असं मस्त फेटून घ्या. पीठ छान मिक्स झालेलं आहे. आता एक आपल्याला भांडं घ्यायचं. इथे मी एक प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे. डब्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने पिठाची पापडी झाली पाहिजे. अशा पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं. इथे आपण डब्यामध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे. अर्धा लिंबूचा रस आपल्याला घालून घ्यायचा आहे. दही जर जास्त आंबट असेल तर लिंबाचा रस नाही घातला तरीही चालेल. मी इथे अर्धा लिंबूचा रस घालून घेते. मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा. अशा पद्धतीने मिक्स करून घ्या. अशा पद्धतीने छान मिक्स झालं पाहिजे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं छान. आणि आता आपल्याला डब्याला झाकण लावून 24 तासासाठी डबा झाकून ठेवायचा आहे. डबा थोडासा आपटून घेऊया अशा पद्धतीने. आणि इथं डब्याला झाकण लावून द्यायचं आहे. झाकण पॅक लावून घ्यायचं किंवा कॅरी बॅग असेल तुमच्याकडं, प्लास्टिक असेल तर वरतून लावून घ्यायचं पॅकमध्ये. गरमायला ठेवायचं. आता थंडीचे दिवस चालू आहे, गरमी कमी आहे, तर इथे मी एक टॉवेल घेतलेला आहे. गरम टॉवेल घ्यायचा. त्याच्यामध्ये तुमच्याकडे काय तुम्ही जर काचेच्या भांड्यामध्ये जर ठेवलं तर गरम साईडला ठेवून द्यायचं. आणि अशा पद्धतीने डबा पॅक करून घ्यायचा आहे. आता डायरेक्ट आपण 24 तासानंतरच बघूया. डबा असाच बंद करून ठेवून देऊया. तर इथे आपण इष्ट करायला ठेवलेलं होतं. 24 तास झालेले आहे. आता मी तुम्हाला खोलून दाखवते. तुमच्यासमोर काल टॉवेल गुंडाळून घेतलेला होता. तर बघू शकता. आता आपण झाकण काढून बघूया. तर बघू शकता किती छान असे मस्त बबल्स आलेले आहे. वरती छान अशा मस्त बुडबुडे आलेले आहेत. छान मस्त पीठ अशा पद्धतीने आंबलं पाहिजे आणि छान मस्त असं आपल्याला इष्ट तयार होणार आहे. तुम्ही काचेच्या भांड्यामध्ये जरी ठेवलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला इष्ट झालेलं आहे. तरीसुद्धा आपण 24 तास झालेले आहे. तरीसुद्धा आजचा दिवस आपण त्याला अशाच या डब्यामध्ये ठेवून देणार आहोत आणि उद्या सकाळी बघणार आहोत. आता संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहे. उद्या सकाळी 10 वाजता बघूया. आपल्याला सुकत घालायचं आहे ते, म्हणून उन्हाची गरज आहे.
तुम्ही जर रात्रीचं जर दिवसा बनवलं तर तुम्हाला दिवसा वाळत घालता येईल, म्हणजे 24 तास दिवसा होऊन जातील. सकाळी जर समजा 9ला भिजत घातलं, दुसऱ्या दिवशी 9 वाजता जर समजा झालं तर तुम्हाला लगेच वाळत घालता येईल. आता मी काल हे 5:45 वाजता केलं होतं, तर आज 5:45ला बघितलं तर छान असं मस्त आपल्याला इथं पीठ झालेलं आहे, मस्त बबल्स वगैरे आलेले आहे. आता हे पीठ आपण असंच पुन्हा आजच्या दिवस रात्रभर झाकून ठेवणार आहोत. बघूया उद्या सकाळी 10 वाजता. झाकण बंद, पुन्हा आपल्याला डब्याला बंद करून घ्यायचं अशा पद्धतीने. याच्यावरती गरम काहीतरी टाकून द्यायचं. मी याच्यावरती स्वेटर वगैरे जे वापरते नाही ते टाकून दिलेले होते. अशा पद्धतीने स्वेटर वगैरे घालून द्यायचे त्याच्यावरती. इथे आपल्याला इष्ट आता आपण बघूया कसं झालं कसं नाही, तर टॉवेल खोलून बघूया. तर बघू शकता की ते छान असे मस्त बबल्स आलेले आहे. आणि आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही आंबवून घेणार तेवढं तुमचं इष्ट छान होणार. आणि कुठल्याही पदार्थाला घातलं तर पटकन पद्धतीने खुर्चीवर सुकून घेते. दिवसभर सुकून देऊया, बघू संध्याकाळी. 1 दिवसानंतर छान असं मस्तपैकी आपल्याला बॅटर सुकलेलं आहे. तर आपल्याला इष्ट बनवण्यासाठी अशा पद्धतीने बनवायचं आहे. एक रात्रभर आणि 24 तास आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एका ताटामध्ये छान असं पसरून घ्यायचं आहे. आता 1 दिवस इथं पूर्ण झालेला आहे. आज 2रा दिवस उगलेला आहे, म्हणजे 3रा दिवस उगलेला आहे. तर आपल्याला असं चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे. आणि हे सुद्धा छान पुन्हा आपल्याला सुकून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने काढल्यानंतर थोडंसं असं उलटी बाजू होऊन जाईल, तर असं पुन्हा दुसऱ्यांदी सुकून घ्यायचं आहे. तर मी असंच करून घेणार होते, पण म्हटलं हे तुमच्या संगसुद्धा शेअर करावं. तर अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने, उलटण्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने सुकून घ्यायचं. तर आता ही बाजू अशी उलटी करून ठेवायची. अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी पातळ आहे त्या ठिकाणी छान असं मस्त सुकलेलं आहे. ज्या ठिकाणी जाडसर झालेलं आहे त्या ठिकाणी असं थोडेसे गोळे गोळे तयार झालेले. पण काही नाही, आज दुपारपर्यंत छान मस्तपैकी कडक होऊन जाईल, म्हणजे ऊन छान पडलेलं आहे. 2 दिवस आभाळ आलेलं होतं, त्याच्यामुळं थोडंसं आभाळामुळं ते लवकर सुकलं नाही. तर आज सुकून जाईल. तर बघूया सुकल्यानंतर. छान असं मस्त बारीक झालेलं आहे. आता आपल्याला मिक्सरला थोडं थोडं घेऊन दळून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्सरमध्ये घालून घेतलेलं आहे. आपण दळून घेऊया. इथं सर्व छान असं आपल्याला बारीक दळून झालेले आहे. तर बघू शकता मस्त असं आपल्याला इष्ट घरच्या घरी तयार होतं. असं इष्ट तुम्ही घरी बनवू शकता. आपल्याला कुठलाही पदार्थ बनवायला, पिझ्झा, पाव, बटर वगैरे बनवायला घरच्या घरी इष्ट तयार होतं. तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. रेसिपी जर आवडली लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने इष्ट नक्की तयार करून बघा. धन्यवाद.